तर ही आपली रेडी झालेली आहे आता. भरलेली वांगी मस्त थोडी ग्रेव्ही याच्यामध्ये झालेली आहे, शेंगदाण्यामध्ये भरलेली केलेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच ना तर आपल्या एक रेसिपीला लाईक द्या. आणि दुसऱ्या बाजूला इकडे आपण मग मॉर्निंग लोक कामावर निघालेत आणि खरंच एकदम मस्त सुवास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता जो शेंगदाण्याचा कूट होता तो याच्यामध्ये ऍड करतोय आणि थोडं ग्रेव्ही टाईप ते बनेल, बरोबर ना, म्हणजे मसाला बनेल त्याच्यामध्ये. आणि भरलेल्या शेंगदाण्याचा मस्त एकदम वास सुटलेला आहे, सुवास सुटलेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्या घरामध्ये बनवतोय मस्त भरलेली वांगी बनवतोय. सकाळी आज विरार स्टेशनला गेलो होतो. जर ज्या आपल्या गावाकडच्या म्हणजे अर्नाला वगैरे किंवा सफाळे जी गावं आहेत त्या ठिकाणी ज्या म्हणजे लेडीज राहतात, त्या लेडीज लोक या ठिकाणी स्टेशनला भाज्या वगैरे विकतात. मागच्या पण व्हिडिओ बघितले असेल रान भाजीची, ती पण आपण व्हिडिओ इथूनच म्हणजे भाज्या आणल्या होत्या. आज पण आपण सकाळी मस्त सफेदवाली वांगी आणलेली आहे. तर आज घरी प्लॅन चाललाय भरलेली वांगी बनवायचा. त्याच्यामध्ये शेंगदाणे असणार आहेत, मस्तपैकी आपले घरचे मसाले असणार आहेत आणि मस्त एकदम भाजी बनते, रेसिपी बनते आणि खूप मजा येते खायला वगैरे. तर नक्की. आणि विरार शहरामध्ये आपण बघतो ना तर रानभाज्या आता सध्या या सीझनमध्ये म्हणजे अफाट भेटतात, म्हणजे गावाकडच्या त्याच्यामध्ये. मग खूप असे म्हणजे कुडा आहे, परत शेवला भेटतात विरारला. गावचे आपण जे गावी ज्या वस्तू खातो म्हणजे भाज्या वगैरे त्या ठिकाणी भाज्या भेटतात विरार शहरामध्ये आणि खाण्याची मजा अलगच असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल बनणार आहे भरलेली वांगी आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे मस्त वांगी आहेत इकडे आणि इकडे एक लसूण आहे आणि इकडे शेंगदाण्याचा कूट आहे. आता आपण वांगी मस्त की कट करून घेऊया. विरार स्टेशनला भेटतात ह्या प्रकार म्हणजे वांगी. जी लोक म्हणजे ह्या ठिकाणी ज्या स्त्रिया वगैरे आई म्हणजे आपल्या म्हणजे गावाकडच्या दारणाऱ्या वगैरे त्या ठिकाणी वांगे होतात आणि मस्तपैकी आज गेलो मार्केटला तर आज घेऊन आलेलो आहे आणि आज आपण बनवतोय भरलेली वांगी शेंगदाण्यामध्ये भरलेली आहे. एकदम गावाकडची रेसिपी बनणार आहे. आपण अशा बघतो रेसिपी गावाकडे असलेल्या आणि सर्व आत्मीय तयारी केलेली आहे. चला मस्तपैकी बारीक कट करून घेऊया चारी बाजूनी. पीठ वगैरे ह्याला म्हणजे लागली नसते, एकदम सोपी रेसिपी आहे. आपण गावाकडे नेहमी खात असतो. आज काय ते तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भरतोय. सर्व साहित्य वगैरे रेडी केलं. तिकडे मसाले वगैरे आहेत या साईडला आणि कढई वगैरे आहे इकडे ह्या ठिकाणी. त्याला एकदम असे बारीक चिरून घेऊया चारी बाजूनी आणि मस्त एकदम फ्रेश आहेत ना. तर आपण ह्या ठिकाणी आता आपण म्हणजे वांगी आपण मस्तपैकी बारीक म्हणजे मध्ये आपण चिरून घेतलेली आहेत आणि ह्या साईडला चला साहित्य घेऊया आपण. शेंगदाण्याचा कूट ह्याच्यामध्ये हळद ऍड केली 1 चमच. परत आपण ह्याच्यामध्ये मसाला ऍड करतोय. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपण एक आहे गरम मसाला ऍड करूया आणि धनिया पावडर ऍड करतोय 1 चमच. 1-2 चमच घेऊया. नंतर आपण चवीप्रमाणे मीठ घेऊया. हे सर्व आपलं मिश्रण एकत्र करून घेऊया. सर्व साहित्य हे झाल्यानंतर ह्याचा कूट जो होईल तो आपण ह्याच्यामध्ये भरणार आहोत. चारी बाजूने मस्त कट केलेले आहेत. आता आपण सर्व जे साहित्य मिक्स वगैरे केलं होतं शेंगदाण्याचं कूट वगैरे ते आपण ह्याच्यामध्ये भरतोय. वांग्यामध्ये मस्त गावठी वांगी आहेत. गावाकडे ह्या ठिकाणची गावं आहेत विरार शहरामध्ये म्हणजे अर्नाला वगैरे किंवा सफाळे वगैरे ह्या ठिकाणी वांगी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतात. परत ह्या ठिकाणी ह्याची पण फुलं, कोणती फुलं येतात ती ना ह्याची फुलं असतात तर तिकडे फुलांच्या बागा वगैरे आहेत विरारमध्ये वेस्टला अर्नाळ्याला. सोनचाफा एक मस्त बाग आहेत पण जबरदस्त. त्याची गेलो ना जबरदस्त वाटतात. तिथे लोक आल्यानंतर परत या ठिकाणी विकतात. चला. आणि आता आपण या ठिकाणी पूर्णपणे जे वांगी भरून घेतलेले आहेत चारी बाजूनी, जे 4 आपण हे मध्ये गॅप दिले होते त्याच्यामध्ये पूर्ण हे मसाले आपण भरून घेतले. शेंगदाण्याचा कूट वगैरे हे आपण साहित्य बघितलं होतं. आता पुढे ह्याचं कढईमध्ये सर्व तयारी होणार आहे. ह्याच्या ठिकाणी असं फोडणी वगैरे देऊन मस्त बनवूया आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सध्या तरी आपल्या रेसिपीचे व्हिडिओ येतात काही दिवसांनी आपल्याकडे मराठी व्यावसायिक जे आहेत आपल्या मुंबई शहरामध्ये त्यांचे पण व्हिडिओ येतील लवकरच. तोपर्यंत आणि आपण दुसऱ्या बाजूला आपण ह्या ठिकाणी साहित्य घेतलेले आहे. म्हणजे लसूण आहे इकडे, बारीक चिरलेला कांदा आहे आणि इकडे इथे कढीपत्ता आहे आणि टमाटर आहे इकडे. ह्यासाठी सर्व साहित्य आपल्या फोडणीसाठी आहेत आणि 2 चमचे पण तेल घेतलं याच्यामध्ये. सर्व आपल्या ह्या ठिकाणी साहित्य रेडी आहेत आणि वांगे पण भरून झालेली आहेत अस्मिताने. तर सुरुवात करूया आपण आपल्या आता रेसिपीला. थोडा वेळ लागेल कारण का माहितीये सर्व हे भरण्यासाठी वेळ लागतो म्हणून. चला आता तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला
आता लसूण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे. चला पुढे पुढची प्रोसेस बघूया आपण. आता कांदा ऍड करूया याच्यामध्ये. चला मस्त फोडणी लावलेली आहे कांद्याची. आणि आता कढीपत्ता ऍड करतो आपण. चला मस्त एकदम या ठिकाणी गुड मॉर्निंग झालेली आहे. सकाळच्या काहीतरी 9:30-10 वाजलेले आहेत. लोक आपली कामावर चाललेले आहेत. हे आपल्या नेहमीच आहे, आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागे पार्किंग आहे इकडे. आणि आम्ही एका बाजूला इकडे मस्तपैकी आज वांग्याची रेसिपी बनवतोय आणि दुसऱ्या बाजूला लोक आपली कामावर चालत. मी पण निघणारच आहे काही वेळामध्ये. आणि चला सुरुवात झालेली आहे आपली. आता टमाटर ऍड करूया काही मिनिटांमध्ये. हे झाल्यानंतर आपण पुढे चला त्याच्यामध्ये ऍड केले टमाटर ऍड केलेले आहे आणि मस्त आता फोडणी झालेली एकदम सोपी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. गावाकडच्या ज्या भाज्या बनतात ह्या सीझन मध्ये आणि खरंच एकदम माझा आवडीचा भाग आहे हा. एकदम म्हणजे वांग्याची भरलेले वांगे किंवा बैंगन मसाला वगैरे खाणं. तर आज आमच्याकडे बनतो स्पेशल भरलेले वांगे शेंगदाण्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण आता जो शेंगदाण्याचा कूट होता तो याच्यामध्ये ऍड करतोय आणि थोडं ग्रेव्ही टाईप ते बनेल, बरोबर ना. म्हणजे मसाला बनेल त्याच्यामध्ये. आणि भरलेल्या शेंगदाण्याचा मस्त एकदम वास सुटलेला आहे, सुवास सुटलेला आहे. एकदम सोपी रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. नक्कीच कमेंट द्या, लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओला. आणि नवीन जर असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडा आपण मसाला परत ऍड करतो याच्यामध्ये आणि थोडं तिखट वगैरे लागण्यासाठी. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण मसाले घेतलेलेच आहेत शेंगदाण्याच्या कूटमध्ये. परत आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. सोपी रेसिपी आहे. तर सुरुवात झालेली आता कधीच. इथे मसाला रेडी झालेला आहे आणि आता आपण ऍड करतोय. तर आता आपण ह्याच्यामध्ये वांगे ऍड करतोय मस्त एकदम. तर वांगे ऍड झालेले आहेत आणि परत जो काही मसाला आहे तो आपण ऍड करूया पूर्ण. पूर्ण याच्यामध्ये साहित्य आपण मिक्स करून घेऊया कारण ते मसाले वगैरे याच्यामध्ये ऍड झाले पाहिजेत. पण याच्यामध्ये आतमध्ये भरले सुद्धा आहे आणि जो काही मसाला आपण फोडणी देऊन केला होता तो पण याच्यामध्ये ऍड होऊन जाईल. किती मिनिटं ठेवावं लागेल? 10 मिनिटं ना. आणि मंद आचेवरती आपण 10 ते 15 मिनिटांना ठेवावं लागेल कारण थोडी वांगी शिजत नाही. त्यासाठी मंद आचेवरती आपण मंद आचेवर आपण ठेवून द्या. थोडं पाणी टाकावं ना त्याच्यावर. पाणी ऍड करायला लागेल थोडंफार. थोडं पाणी ऍड करायच्या मध्ये आणि 5 ते 10 ते 15 मिनिटं ठेवावं लागेल. थोडं पाणी टाकून मंद आचेवरती. तर आपण गॅस स्लो करूया इकडे आणि ठेवून देऊया तोपर्यंत. नमस्कार. या आपल्या आता रेसिपी तयार झालेली आहे पण ह्याच्यामध्ये थोडं आपलं गरम पाणी ऍड करावं लागेल. कशासाठी? ते थोडं ग्रेव्हीसाठी. कारण आता मस्त एकदम रेडी झालेली आहेत भरलेली शेंगदाण्यामध्ये भरलेली वांगी सफेद कलरची जे गावाकडे भेटतात आपल्या. आणि मस्त आज रेडी झालेली आहे. मस्त वास सुटलेला आहे. दुसऱ्या बाजूला इकडे आपण मग मॉर्निंग लोक कामावर निघालेत आणि खरंच एकदम मस्त सुवास सुटलेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तर थोडं 5 मिनिटं ठेवूया झालं. तर ही आपली रेडी झालेली आहे आता भरलेली वांगी मस्त थोडी ग्रेव्ही याच्यामध्ये झालेली आहे. शेंगदाण्यामध्ये भरलेली केलेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच ना तर आपल्या एक रेसिपीला लाईक द्या आणि व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून बघा. तर नमस्कार मंडळी. ही होती भरलेली वांगी. एकदम सोपी रेसिपी आहे. शेंगदाणे वगैरे आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे आहेत. गावाकडची रेसिपी बनते आणि मस्त खायला मजा येते. आपण मागचे व्हिडिओ बघितले असतात गावाकडच्या म्हणजे ज्या भाज्यांच्या सध्या सीझनमध्ये भेटतात त्या. तर मित्रांनो नक्कीच तुमच्या घरी कशी ही रेसिपी बनते नक्कीच तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून. त्याप्रमाणे आपण सुद्धा परत नवीन अशी रेसिपी बनवूया. आणि मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय.